किंवा कोणत्याही भाषणाची सुरुवात करताना जय शिवराय बोलायचं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाचे जयंत पाटील यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जय शिवराय असा संदेश दिला आहे। तर खासदार अमोल कोल्हे यांच्यासह विविध नेत्यांनी देखील जय शिवरायाचा नारा दिला आहे असून यापुढे फोनवर बोलताना जय शिवराय म्हणायचं असं देखील त्यांनी त्यात लिहिलं आहे। नाही, त्यांनी जरी बोलले तर सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे ना। कोल्हे किंवा राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणजे सरकार नाही ना, आणि तो कायद्यात जर स्वरूप करायचं आहे, कायद्यात कंपल्सरी, तर त्याला सरकारने आदेश काढणं आवश्यक आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी गौप्यस्फोट केला आहे। 100 दिवसात एक बळी गेला आहे, 6 महिन्यात थांबा आणखी एक बळी जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, सरकारच्या होम डिपार्टमेंटने पाहावं की त्यांना जर माहिती असेल एखाद्या गुन्ह्याची, हे न सांगणं, लपवणं हा एक गुन्हा आहे, तर सरकार याच्यावर कारवाई करेल। काँग्रेस प्रदेश हर्षवर्धन सकपाळ यांनी महायुतीवर टीका करताना कोणावर? महायुतीवर टीका करताना जाऊ दे, हे प्रश्न काय तुम्ही विचारा ना, देवेंद्र बिंदे याला विचारा, माझा काय संबंध आहे? तेल साठे अरबी समुद्र आपल्या मालवणच्या इथे मिळालेले आहे। तेल साठे मालवणच्या समुद्रामध्ये जवळपास 12 किलोमीटर आतमध्ये महत्वाची उद्योग क्षेत्राच्या निमित्ताने महत्वाची बाब आहे। कसं नाही, चांगली गोष्ट आहे ना, ते त्याचा सर्वे होऊ दे, किती खाली साठा आहे वगैरे असं निघू दे। म्हणजे मालवणसाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे ना, तर साठे मिळाले तर। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की औरंगजेबच्या प्रमाणे फडणवीसांचं सरकार आहे असं म्हटलं आहे। कोणी हे म्हटलं? हर्षवर्धन सकपाळ मूर्ख माणूस आहे। औरंगजेब कोण होता? महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांना ज्ञात आहे, आणि अशा माणसाला औरंगजेबची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे हा मूर्ख माणूस असला पाहिजे। त्याला या राज्यातले प्रश्न माहीत नाही आहेत, कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा हे त्याला माहीत नाही आहे। हा पक्ष वाढवण्यासाठी नेमणूक झाली नाही आहे, तर बुडवण्यासाठी याची नेमणूक झालेली आहे। सिंधुदुर्गामध्ये आले होते हर्षवर्धन सकपाळ हे, त्यांनी ज्यावेळेला नारायण राणेंना विचारलं की ज्यावेळेला काँग्रेसचं इथे कोणतंही अस्तित्व नव्हतं, ज्यावेळेला नारायण राणे यांनी सिंधुदुर्गामध्ये काँग्रेस वाढवली, तर ते म्हणाले की महत्वाकांक्षांसाठी नारायण राणे काँग्रेसमध्ये आले। काय महत्वाकांक्षा? आमच्याकडे कोण आले? मी गेलो नाही, काँग्रेसचे नेते आले। आता या विषयात, जुन्या विषयात मला काही बोलायचं नाही आहे। आता मी काँग्रेसमध्ये राहिलो नाही, त्यामुळे तो विषय आजचा माझा नाही आहे। हर्षवर्धन सांग, पूर्ण इतिहास काढ तू सगळा, आणि तुझाही राजकीय इतिहास काढ तू, या महाराष्ट्राच्या विविध विकासासाठी तुझे योगदान सांग, आणि मग या विषयावर बोल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।